लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता इथे जो काही जीवा आहे तो पार्थला दरवाजा उघडण्यासाठी किंवा त्याच्या खोलीतून बाहेर ये दादा दरवाजा उघड म्हणून प्रयत्न करत असतो. पण रम्या त्याला अजिबात त्या दरवाजापाशी जाऊ देत नसते आणि इकडे ती म्हणत असते, काय चाललंय जीवा तुझं? अरे अजूनसुद्धा तुला गोष्टी कळत नाही का? हे बघ, सगळ्यात जास्त पार्थने तुला आणि त्या काव्याला जीव लावला. पण तुम्ही त्याला त्याला ह्या अवस्थेमध्ये तुम्ही स्वतः टाकलेला आहे. तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे पार्थवर ही वेळ आलेली आहे. अजून किती त्रास देणार आहेस तू त्याला? अरे कळतंय का? तुझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि तुला एक गोष्ट सांगू का? तू इथून पुढे पार्थच्या जवळसुद्धा जाणार नाहीस. आणि त्या काव्याला आणि तुला जीव त्याने एवढा लावलाय आणि तरीसुद्धा त्याची ही अवस्था तुमच्या दोघांमुळे अशी झालेली आहे. ए रम्या, तू काय बोलतेस? तुला तरी कळतं आहे का? हां, काय बोलतेस म्हणजे? अरे ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे झालेल्या आहेत. मूर्ख आहेस का तू? तू जबाबदार आहेस ह्या सगळ्या गोष्टीला. आता जीवा भडकतो आणि म्हणत असतो, रम्या बाद झालं हं तुझं. हे बघ, हा प्रश्न माझा आणि आमच्या घरच्याच आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुला पडण्याची अजिबात गरज नाही. तू ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबात पडायचं नाही, समजलं तुला? अरे तुम्ही तिकडे काय करताय? पार्थ पार्थ अरे दरवाजा उघडणारे, ए जीवा बघणारे, तू तरी येणारे बघणारे, असं मानिनी म्हणत असते. पण आता रम्या चांगली जीवाशी भांडत असते. पण जीवा कसा ऐकून घेईल? जीवा म्हणत असतो, हे बघ रम्या, तुला सांगितलं ना हे सगळ्या गोष्टीमध्ये पडायचं नाही. त्यावर मात्र इकडे रम्या बोट दाखवूनच त्याला म्हणत असते, घरातील तुला कोणीही माफ करणार नाही आणि त्यांच्याकडून तू अपेक्षासुद्धा करू नकोस, समजलं तुला? त्यावर जीवा म्हणत असतो, एक मिनिट, असं काय केलंय ग मी? हां, आणि मुळात तू ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे बोलतेस? आता मानिनी म्हणत असते, एक मिनिट, तुम्ही दोघंजण मध्येच का भांडताय? प्लीज रम्या, जरा तरी परिस्थितीचं गांभीर्य ठेव ग. गप्प बस ग. ते जीवाला काय दोष देतेस तू? तुला गप्प बसायला सांगितलंय ना. आता मात्र पुन्हा इकडे जो जीवा आहे तो पार्थला दरवाजा उघडण्यासाठी आवाज देणार असतो. रम्या त्याला ओरडत असते, बाजूला करत असते. तेवढ्यातच आता पार्थ चेंज करून दरवाजा उघडून बाहेर आलेला असतो. मानिनी म्हणत असते, पार्थ अरे काय हे? तू बरं आहेस ना? तू ओके आहेस ना? त्यावर तो म्हणत असतो, हो आई, मी ओके आहे, तू काळजी करू नकोस, सगळं ठीक आहे, मला काही नाही झालेलं. आणि हे बघ, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला आणि बाबांना त्रास होईल, काही होईल, ह्या गोष्टी अजिबात मी करणार नाही. दादा दादा प्लीज माझ्याकडे बघणारे, असं जीवा म्हणत असतो. त्यावर तो म्हणत असतो, आई मला एका कामासाठी बाहेर जायचं आहे. हे बघ, एका क्लायंटबरोबर अर्जंट मीटिंग आहे. अरे पार्थ, आत्ता मीटिंग करणार आहेस? नको ना. नाही आई, प्लीज जावं लागणार आहे. त्यावर मानिनी त्याला म्हणत असते, पण पार्थ तू बरा आहेस ना? इकडे रम्या मनातच विचार करत असते, पार्थ तर मोहन झाला की काय? म्हणजे तो आत्ता मीटिंगला जायचं बोलतोय, म्हणजे एवढ्या लवकर याने कामाला सुद्धा सुरुवात केली. तेवढ्यातच आता पार्थच्या फोनवर एक फोन आलेला असतो आणि तो असतो नागपूरच्या क्लायंटचा. तेव्हा रम्या म्हणत असते, पार्थ मला एक गोष्ट सांग, तेच का रे आपले ते नागपूरचे क्लायंट? तेव्हा तो म्हणत असतो, हो. मग एक काम कर ना, मी सुद्धा तुझ्याबरोबर येते आणि तसंही त्यांचं जे काही प्रोजेक्ट आहे त्यामध्ये मी सुद्धा इन्व्हॉल्व आहेस ना, मग मी तुझ्याबरोबर येते. त्यावर पार्थ म्हणत असतो, ठीक आहे चल. असं म्हणून दोघेसुद्धा जातात आणि मानिनी म्हणत असते, हे बरं रम्या, प्लीज पार्थला सावर गं. तेव्हा ते दोघेजणं तिथून निघून जातात. ते दोघे निघून गेल्यानंतर इथे मात्र जीवा रडकुंडीला आलेला असतो. तो म्हणत असतो, आई काय होऊन बसलंय गं हे सगळं? काय करायला गेलो होतो आणि काय होऊन बसलंय हे सगळं काही? त्यावर मानिनी आता त्याला सावरण्याचा प्रयत्न करते. ती म्हणत असते, हे बघ जीवा, तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा तुझ्यावर राग नाही आहे, पण एक मनामध्ये खंत आहे जीवा. हे बघ, काव्याने नाही, पण कमीत कमी तू तरी ह्या आईला सांगायला हवं होतंस ना. त्यावर जीवा म्हणत असतो, आई हे बघ, तू मला मार, हाण, ओरड, काहीही कर, हवं तर मला उपाशी ठेव, पण प्लीज माझ्यावर तू रागू नकोस गं, माझ्यावर आबोला धरू नकोस गं. त्यावर मानिनी म्हणत असते, नाही रे बाळा, तुझ्यावर रागून अबोला धरून काय होणार आहे?
पण मनामध्ये एक खंत आणि एक सल नेहमीच राहील की माझ्या जीवाने मला सांगितलं नाही म्हणून. तू सांगायला हवं होतं जीवा, काहीतरी नक्की मार्ग निघाला असता. त्यावर जीवा म्हणत असतो, कसं सांगणार होतो ग आई, तू बघितलंस ना त्यावेळेस लग्नाची परिस्थिती, ते सगळं काय होतं, कशा पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी झाल्या, मग कसा सांगणार होतो आणि काय करणार होतो. आता लगेचच जीवा म्हणत असतो, आई आई बघ ना, मला नंदिनीने बोलवले, मला तिकडे जायचंय. काय? हो हो, तू नको काळजी करूस, मी नंदिनीला घेऊन येणार आहे. बघ ना, आत्ता माझ्या घड्याळामध्ये सिग्नल मिळालाय. अगं नंदिनीने मला बोलवलंय, तिने मला मिस केलंय, मग मी जातो आणि ताबडतोब तिला घेऊन येतो. त्यावर मानिनी त्याला म्हणते, हे बघ जीवा, आता जाऊ नकोस प्लीज, प्लीज आता जाऊ नको. अगं असं काय करतेस आई, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, मी खरं सांगतोय, नंदिनीने मला मिस केलंय. हे बघ ना, हेच घड्याळ आहे ते जे नंदिनीने मला गिफ्ट दिलं होतं. आमच्या घड्याळामध्ये एखादी आठवण काढली ना तर ते हे घड्याळ वाजतं. मग हे घड्याळ वाजलं होतं, नंदिनीने माझी आठवण काढली. हे बघ जीवा, मला ते कळत नाही, तुमचं हे घड्याळ ते सगळं काही मला कळत नाही, पण प्लीज तू आत्ता नको जाऊस बाळा. तू तिला फोन केलायस का, तिने तुला फोन केलाय का? अगं मी तिला फोन नाही केला, पण मी अगं खरंच सांगतोय आई, हे बघ घड्याळ वाजलंय आणि खरंच मला नंदिनीने बोलवलंय, तिने माझी आठवण काढली ना, मग मी आत्ता जातो आणि तिला ताबडतोब घेऊन येतो. मला माहिती आहे ना, मला माहिती तिला माझी खूप आठवण येत असणार आहे आणि मलासुद्धा तिची तेवढीच आठवण येते. जीवा हे बघ शांत हो, ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण बाळा एकदा तिला फोन कर ना. एकदा जर तू तिला फोन केलास ना, तर मग ती जर ये बोलली तर मग तू ताबडतोब तिकडे निघून जा. त्यावर जीवा म्हणत असतो, असं म्हणतेस काही, बरं ठीक आहे, मी तिला फोन करतो. आता जीवा नंदिनीला फोन करत असतो. इकडे नंदिनी, काव्या, त्याचबरोबर धनंजय, आरुषी हे सगळेजण हॉलमध्येच असतात. आता नंदिनीचा फोनवर जीवाचा फोन आलेला असतो. खरं तर आता त्या फोनवरती काय नाव असेल बरं, पसारेवाले. आता काव्याने तो फोन हातात घेते आणि म्हणत असते, ताई ताई बघ ना, तुला फोन येतोय, प्लीज तू उचल ना एकदा. पण नंदिनी मात्र तिथून सरळ सरळ निघून जाते. आता तो फोन ती घेत नाही, तर आरुषी फोन उचलते. आरुषीने फोन उचलल्याबरोबर इकडे जीवा बोलायला सुरुवात करत असतो. तो म्हणत असतो, हे बघ नंदिनी, तू काळजी करू नकोस, तुला माझी आठवण आली आहे ना, मला माहिती तुला माझी आठवण आली आहे, त्यामुळेच घड्याळाचं बटन दाबलंस ना. हे बघ तू काळजी करू नकोस, मी ताबडतोब तुला घ्यायला येतोय. नंदिनी मी आलोच तुला घ्यायला, नंदिनी मी आलोच तुला घ्यायला. तेव्हा आरुषी म्हणत असते, जिजू एक मिनिट प्लीज ऐकून घ्या ना. त्यावर जीवा म्हणत असतो, आरुषी काय झाले, काय झाले, नंदिनी कुठे, दे ना तिच्याकडे. हे बघा काय झालंय ना, तेव्हा धनंजय सुद्धा तिथून निघून जातात. तेव्हा आरुषी सांगायला सुरुवात करते. ती म्हणत असते, काय झालंय ना जिजू, हे बघा ते बटन ना काव्या आणि इथे ताई बोलत होत्या दोघे एकमेकींशी, त्यावेळेस तेच बटन चुकून दाबलं गेलंय, असं आरुषी सांगते. काय, चुकून बटन दाबलं गेले? ऐक ना, पण ऐक ना, नंदिनी तिथे असेल ना, दे ना दे ना, तिच्याकडे फोन दे ना प्लीज. त्यावर आरुषी म्हणत असते, नाही ना, तिला तुमच्याशी नाही बोलायचंय. ती खोलीमध्ये निघून गेली. त्यावर लगेच आता इकडे मानिनी त्याच्या हातातला फोन काढून घेते आणि आरुषीला बोलत असते. मानिनी म्हणते, बघ आरुषी, तू नंदिनी ताईची व्यवस्थित काळजी घे. तिला काय हवं नको ते सगळं काही बघ, ठीक आहे? तिची काळजी घे. असं म्हणून ती आता फोन ठेवते. जीवा म्हणत असतो, आई आई मला बोलायचंय. हे बघ जीवा, शांत हो. जीवा तू शांत हो, प्लीज शांत हो. आता मात्र मानिनी रडत असते, तर जीवाला सुद्धा खूप जास्त रडायला येत असतं. अक्षरशः तो आता खचलेला असतो. त्याचे हातपाय गळून गेलेले असतात. रडत असतो आणि म्हणत असतो, "चुकून चुकून फोन लागला होता गं आई," असं जीवा म्हणायला लागतो. "बघ ना, कसं काय चुकून? चुकून कसं काय गं? माझी आठवण येऊ शकते तिला. मी चुकून नव्हताना फोन लावला तिला." त्यावर मानिनी त्याला शांत करत असते. त्याला आधार देत असते, म्हणत असते, "हे बघ जीवा, शांत हो. रडू नकोस ना प्लीज. का रडतोयस तू? रडू नकोस ना बाळा. हे बघ, मला पूर्ण विश्वास आहे आणि माझा जीवा कधी चुकू शकत नाही याची मला खात्री आहे. आई, पण मला नंदिनीची आठवण येते गं. हे बघ जीवा, जे तुझं आहे ना ते तुझ्या पाशीच येईल आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी तुझ्यासोबत आहे. नंदिनी तुझ्याकडे नक्कीच येईल. तू रडू नकोस. तू शांत हो बरं जीवा." असं म्हणून मानिनी त्याला जवळ घेते आणि शांत करण्याचा तेवढाच प्रयत्न करत असते. आता जीवा अगदीच लहान मूल जसं रडतं तसं आईच्या कुशीत शिरून रडायला लागलेला असतो. ती म्हणत असते, खचायचं नाही, खंबीरपणे उभं राहायचं आणि नंदिनी आपल्या घराची लक्ष्मी आहे, तुझी बायको आहे आणि तिला आपण परत आणायचंच. जे तुझं आहे ना ते तुझं तुला मिळणार, ह्यामध्ये मी तुझ्यासोबत आहे आणि आपण दोघंजण मिळून ते सगळं काही परत आणूया.
रडायचं नाही, खचून जायचं नाही. माझा जीवा असा रडका नाही आहे, कळलं तुला? कळलं ना? स्ट्रॉंग राहायचं, स्ट्रॉंग राहायचं. असं म्हणूनच आता जीवा पुन्हा मानिनीचे हात धरून रडायला लागलेला असतो. मानिनीने इकडे जीवाला सुद्धा आधार दिलेला असतो, तर तिकडे काव्या आणि नंदिनीला सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे ढाल बनून उभी राहिलेली असते. पण आत्ता मात्र त्यांना एक वेळ देणं गरजेचं असतं. आता आपण पाहतो दुसऱ्या बाजूला नंदिनी खोलीमध्ये असते, तर धनंजय आलेले असतात. धनंजय आल्यानंतर ते नंदिनीला म्हणत असतात, खरं तर नंदिनी बाळा, माझं चुकलेलं आहे गं. खरं तर जेव्हा देशमुखांचं जे स्थळ आलं ना, त्याच वेळेस मी त्या स्थळाला नकार द्यायला हवा होता, असं ते इकडे नंदिनीला म्हणत असतात. पण मला असं वाटत होतं की त्या घरामध्ये गेल्यानंतर जी काही वसुंधरा आहे ती माझ्या मुलींच्या संसारावर उठेल. वसुंधरा त्यांना जगू देणार नाही. वसुंधरा माझ्या मुलीचा संसार नीट होऊ देणार नाही असं वाटत होतं मला. कारण तिचा राग होता तुझ्या या बापावर. पण तसं काही झालंच नाही. माझीच मुलगी माझ्याच मोठ्या मुलीच्या संसारावर उठली. तिनेच तिचा संसार मोडला. याची खंत मात्र मला नेहमीच आहे, असं स्पष्टपणे आता धनंजय बोलत असतात. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हा बाप तुझ्या खंबीरपणे पाठीशी उभा आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. मी कायम तुझी साथ देईल आणि कायम तुझ्यासोबत असणार आहे. त्यावर नंदिनी म्हणत असते, बाबा आई कधी येणार आहे? हे बघ, तिची आज संध्याकाळची परतीची फ्लाईट आहे. ती उद्या सकाळपर्यंत येईल. पण तिलासुद्धा मी सांगणार आहे, नंदिनीच्या अजिबात मागे लागू नकोस. त्यावर नंदिनी म्हणते, माझ्या मागे लागू नकोस म्हणजे? हो म्हणजे तुझ्या मागे कसं नाही लागायचं, तर दुसऱ्या लग्नासाठी तुझ्या मागे नाही लागायचं म्हणजे? हो, कारण ती आल्यावर म्हणेल ना की नंदिनीचं आपण दुसरं लग्न लावून देऊया म्हणून. मग मी तिला सांगेल की अजिबात अजिबात नंदिनीच्या मागे लागायचं नाही आहे. कारण माझ्या मुलीचं एकदा लग्न मोडलं होतं आणि दुसऱ्यांदा ती बाहुल्यावर चढली. मग आत्ता मी तिला ह्या सगळ्या गोष्टी सांगेल, समजून सांगेल आणि ती समजून घेईल. त्यावर नंदिनी म्हणत असते, बाबा असं का म्हणताय तुम्ही? हो हो, कारण तू अजिबात काळजी करू नकोस. काही जरी झालं ना तरीसुद्धा तुला ह्या सगळ्या गोष्टीमधून बाहेर काढण्याची जबाबदारी आणि जिम्मेदारी माझी आहे. त्यामुळे तुला काळजी करण्याची अजिबात गरज नाही आहे बाळा. तू अजिबात काळजी करू नकोस, असं धनंजय म्हणत असतात. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला एक गोष्ट सांगू का? काही जरी झालं ना तरीसुद्धा आता आपण असं खचून जायचं नाही आणि नेहमी स्ट्रॉंग उभं राहायचं. मी कायम कायम तुझ्यासोबत असणार आहे, असं सुद्धा आता इथे ते तिला सांगत असतात आणि आधार देत असतात. हे बघ, तू काळजी करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित. ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ते तिला सांगत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे धनंजयला आता रडायला येत असतं. तर आता नंदिनी विचार करत असते, हे सगळं काय होऊन बसलंय? काय स्वप्न पाहिली होती आणि हे सगळ्या गोष्टी कशा आणि कशा पद्धतीने टोकाला गेल्यात ह्याच काही कळत नाही, असं नंदिनी बोलते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की पार्थ आणि त्याचबरोबर रम्या हे दोघंजणं आत्तापर्यंत तरी इथे पार्किंगमध्येच असतात. आता जोपर्यंत पार्किंगमध्ये असतात तोपर्यंत इकडे रम्याला वसूचा फोन आलेला असतो. आता वसूचा फोन आल्याबरोबर वसू तिला विचारत असते, अगे रम्या बाळा, तू कुठे आहेस? आता तू घरामध्ये दिसत नाही, खोलीमध्ये दिसत नाही, कुठे बाळा तू? अगं आई, मी पार्किंगमध्ये आहे. आता काय करतेस आणि पार्किंगमध्ये? अगं आई, तुला काय सांगू, पार्थसोबत आहे मी. पार्थ आणि मी आम्ही दोघंजणंसुद्धा पार्किंगमध्ये आहोत. पण काय करताय पार्किंगमध्ये? अगं आई बघ ना, पार्थसोबत एवढ्या सगळ्या काही गोष्टी झाल्या आणि एवढ्या सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर तो खचलाय गं बिचारा. मग त्याला आधार द्यायला नको का? आणि एका क्लायंटबरोबर त्याची मीटिंग होती आणि म्हणूनच मी त्याच्यासोबत आलेली आहे. आई, पण तुला एक गोष्ट सांगू का? आपण कसला डाव टाकलाय आणि आपण रचलेल्या त्या डावामुळे सगळं काही उद्ध्वस्त होऊन गेले. सगळ्या गोष्टी कशा झाल्या तू बघतेस ना गाई. त्यावर वसू म्हणत असते, हो गं बाळा, अगदीच ते सगळं खरं झालंय आणि आपल्याला जे पाहिजे होतं ना ते अगदीच बरोबर झालेलं आहे. त्यावर आता इकडे रम्या म्हणत असते, हो, कारण याचं सेलिब्रेशनसुद्धा आपल्याला तर करायचं आहे ना. तुला एक गोष्ट सांगू का? आता तो झालेलं सगळं काही विसरण्यासाठी ना स्वतःला कामामध्ये गुंतून घेईल बघ. त्यावर रम्या म्हणत असते, नाही आई, अजिबात तसं होऊ देणार नाही मी. म्हणजे? अगं म्हणजे झालेल्या गोष्टींची त्याला सतत मी आठवण करून देईल. त्याला एवढी आठवण करून देईल की त्याला ते विसरायला भागच नाही पडलं पाहिजे. आणि गुरुजींनी सांगितलेलं जे काही भाकीत आहे ना ते 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 मला खरं करून दाखवायचं आहे. म्हणूनच मी ह्या सगळ्या गोष्टी करतच राहणार आहे बघ आई. गोष्ट नीट रम्या लक्षात ठेवा, अजिबात आताताईपणा करायचा नाहीये.
थोडेसे पेशन्स ठेव. आत्ताची जी काही इथे पार्थची अवस्था आहे ना, ती पार्थची अवस्था खूप जास्त नाजूक आहे. एकतर गोष्टी खूप जास्त बिघडतात किंवा हाताबाहेर जातात. त्यामुळे थोडीशी काळजी घे आणि सगळं काही तू व्यवस्थित होईल याचाच विचार कर. समजलं तुला? सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट सांगू का, पार्थसोबत बोलताना प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य हे काव्याने दिलेल्या जखमेवरचं मलम ठरलं पाहिजे. समजलं तुला? त्यावर रम्या म्हणत असते, तू अजिबात काळजी करू नकोस. आता माझं बोलणं आणि माझी सवय, माझं असणं त्याच्यासाठी पेन क्लिअरच ठरलं पाहिजे. समजलं तुला? त्यावर आता वसू म्हणत असते, ठीक आहे ठीक आहे, काळजी घेशीलच. कुणाची मुलगी आहेस तू? ह्या वसुंधरा शितोळीची मुलगी आहेस तू. चल, ऑल द बेस्ट आणि बाय, ठेवते फोन. असं म्हणून आता फोन ठेवलेला असतो. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे पार्थ हा गाडीमध्ये बसलेला असतो. तेवढ्यातच आता रम्या त्याच्या बाजूला जाऊन बसते. कारण पार्थने आता स्वतःला कामामध्ये जरी गुंतवून घेतलेलं असलं तरीसुद्धा पार्थ ह्या सगळ्या गोष्टी थोडी ना विसरणार आहे. आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो, जो धनंजय आहे तो खाली आलेला असतो आणि धनंजय खाली आल्यानंतर आता मात्र इकडे काव्याला खरं तर त्याच्याशी बोलायचं असतं. कारण जेव्हापासून इकडे ती घरी आलेली आहे तेव्हापासून धनंजय एक शब्दसुद्धा काव्याशी नीट बोललेला नसतो. आता काव्या म्हणत असते, बाबा प्लीज माझ्याशी एकदा बोला ना, प्लीज असं नका ना तुटकपणे वागू." त्यावर धनंजय म्हणत असतात, "एक मिनिट काव्या, मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही. समजलं तुला? आत्ताच्या आत्ता बाजूला हो. मला तुझ्याशी एक अक्षरसुद्धा बोलायचं नाही आहे." "हे बघा बाबा, प्लीज असं काय करताय? काय करताय म्हणजे? अगं तुझ्यामुळे माझ्या नंदिनीची ही अवस्था झाली." त्यावर आरुषी म्हणत असते, "बाबा प्लीज, आता तुम्हीच तिला लग्न करायला लावलं होतं आणि तुम्हीच तिला ह्या सगळ्या गोष्टी बोलताय. हे बघा सॉरी, पण मला तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं गिल्ट द्यायचं नाही आहे. पण आत्ता तुम्ही तिला का गिल्ट देताय? तिनं तुमच्यासाठी तुम्ही सांगितलं म्हणून पार्थबरोबर लग्न केलंय. मग आता तुम्ही हे असं बोलताय?" त्यावर मात्र धनंजय पुन्हा चिडतो आणि म्हणत असतो, "ऋषी, तू ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबात बोलू नको. समजलं तुला? आज हिच्यामुळे तिकडे नंदिनीची ही अवस्था झाली. नंदिनी आणि पार्थ आज हिच्यामुळे एकमेक मनामध्येच कुडत बसलेले आहेत. आज हिच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत." त्यावर मात्र काव्या चिडते आणि म्हणत असते, "काय करायला काय हवं होतं बाबा मग मी तेव्हा? मी नंदिनीताईमुळे गप्प बसले, ही माझी चूक झाली. देशमुखांची इज्जत वाचवली आणि मी पार्थसोबत लग्न केलं, ती माझी चूक वाचवली. तुमचा सन्मान, तुमचा स्वाभिमान मी वाचवला, ती माझी चूक झाली. स्वतःचा भूतकाळ विसरून पार्थचा हात धरण्याचा निर्णय घेतला, हा माझा गुन्हा झाला?" हां, धनंजय म्हणत असतात, "हो, हो. तो जीवासोबतचा असलेला भूतकाळ तू लपवलायस, हा तुझा गुन्हा होता. कळलं तुला?" तेवढ्यातच शारदा तिथे आलेली असते. आता शारदा तिथे आल्याबरोबर ती म्हणत असते, "हो, मग तर मी सुद्धा गुन्हेगार आहे." असं म्हटल्याबरोबर सगळ्यांच्या नजरा आता शारदाकडे वळलेल्या असतात. तर आता दुसऱ्या बाजूला आपण वळूयात. दुसऱ्या बाजूला आता रम्या पार्थला म्हणत असते, "हे बघ पार्थ, असं मनामध्ये कुढत राहू नकोस. प्लीज माझ्यासोबत सगळं काही शेअर कर. तुझ्या मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या तू मला मनमोकळेपणाने सांगू शकतोस. तू मनमोकळेपणाने मला सगळं काही सांग." त्यावर आता इकडे जो आपला पार्थ आहे तो म्हणत असतो, "रम्या, मला एक गोष्ट सांग, तुझं माझ्यावर अजूनसुद्धा प्रेम आहे का गं?" आता पार्थच्या ह्या प्रश्नाने रम्या थोडीशी गोंधळते आणि रम्या मनामध्येच विचार करत असते, बापरे, म्हणजे पार्थने मला हा प्रश्न आत्ता विचारलेला आहे. म्हणजे पार्थ सगळं विसरून त्याला माझ्या प्रेमाची जाणीव झाली की काय? म्हणजे पार्थ पुन्हा मूव्ह ऑन होतोय की काय? असं रम्या मनामध्ये विचार करत असते. तेवढ्यातच ती म्हणत असते, "पार्थ, हे सगळं काही विचारणं झालं का? अरे, मी लहानपणापासून तुझ्यावर प्रेम करते, करत आले आणि करत राहणार आहे." तेवढ्यातच आता आपण पाहतो की इकडे जो काही पार्थ आहे तो म्हणत असतो, "रम्या, मला एक गोष्ट सांग, तू माझ्यावर लहानपणापासून प्रेम करतेस, माझं लग्न झालेलं असताना सुद्धा तू माझ्यावर प्रेम करतेस. जर तू माझं लग्न झालेलं असताना सुद्धा माझ्यावर असलेलं प्रेम तू विसरू शकलेली नाही आहेस, तर मला कसं सांगतेस हे सगळं काही विसरायला? मला कसं सांगतेस काव्याला विसरून जायला आणि ह्या झालेल्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायला? बोल ना रम्या." असं आता इकडे पार्थ बोलत असतो. मला रूममध्ये गेलं तरीसुद्धा काव्याचं ते आर्केटिक बोका म्हणणं, माझ्यावर ते मांजरीसारखं फिस्करणं, आमची ती सिनेमन कॉफी, आमची ती रेड वेल्वेट पेस्ट्री, त्याचबरोबर आमचं ते एकमेकांसोबत असणं, मला ते आर्किटेक्ट बोका म्हणणं, ह्या सगळ्या गोष्टी मला काव्याच्या आठवतात रम्या. आणि तू मला हे सगळं विसरून जायला कसं काय सांगू शकतेस रम्या? तर माणूस जरी निघून गेला ना तरीसुद्धा
त्याचे व्रण, त्याच्या जखमा तशाच राहतात. मग माणूस निघून गेला तर मग त्याचे व्रण, त्याच्या आठवणी तरी तशा का ठेवायचा? तेव्हा रम्या म्हणत असते, हे बघ पार्थ, प्लीज तू एवढा विचार करू नकोस ना. हे बघ, थोडंसं पाणी पी बरं, तुला थोडंसं बरं वाटेल. प्लीज थोडंसं पाणी पी ना. प्लीज तू त्रास करून घेऊ नकोस ना, पाणी पी थोडंसं. तेवढ्यातच आता पार्थला स्वतः ती पाण्याने अंघोळ केलेली आठवत असते आणि लगेचच पाणी प्यायला लागलेला पार्थ मात्र पाणी बाजूला करतो आणि म्हणत असतो, हे घे, मला नकोय, मला पाण्याचा एक अंशही नकोय. आधीच हा पार्थ मेला आहे, त्यामुळे मला आता त्याला जिवंत करायचंच नाही आहे. मला नकोच आहे हे पाणी प्यायला. मला आता कुठल्याही जुन्या आठवणीमध्ये राहून जगायचं नाही आहे. मला त्या आठवणी आठवायच्या सुद्धा नाही आहेत, असं पार्थ म्हणतो आणि तिथून निघून जातो. तेवढ्यातच आता रम्या म्हणत असते, काय हे सगळं? म्हणजे पार्थला काव्याबरोबरच्या आठवणी आता आठवायच्या सुद्धा नाही आहेत. तिच्यासोबत घालवलेले ते क्षण आठवायचे सुद्धा नाही आहेत. म्हणजे पार्थ एवढ्या लवकर मूव्ह ऑन झालेला आहे. पार्थ काव्याला एवढ्या लवकर विसरू लागलेला आहे. हे तर माझ्यासाठी किती चांगलं आहे, असं म्हणूनच रम्या आता मनातच हसू लागलेली असते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की शारदा म्हणत असते काव्याने कोणताही गुन्हा केलेला नाहीये. त्यावर विक्रम धनंजय म्हणत असतात, शारदा काय बोलतेस तू हे सगळं? अगं तिने गुन्हा केलेला नाही असं कसं म्हणतेस? तिने कोणालाही सांगितलं नाही. तिने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगायला हव्या होत्या ना. तेवढ्यातच आता शारदा म्हणत असते, तिने मला अगोदर सांगितलं होतं. लग्नानंतर तिने सांगितलं होतं की तिचं आणि जीवाचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. ह्या सगळ्या गोष्टी तिने मला सांगितल्या होत्या. तेव्हा नंदिनी जिन्यातून खाली आलेली असते आणि नंदिनी म्हणत असते, आई, असं म्हटल्याबरोबर आता मात्र काव्या येणाऱ्या नंदिनीकडे पाहतच असते. त्याचबरोबर आरुषी, त्याचबरोबर शारदा आणि धनंजय हे सगळ्यांच्या नजरा आता इकडे नंदिनीकडे वळलेल्या असतात. तर आता नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो, हे सगळ्यांना समजलेलं असतं. तर आता मात्र प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनीला समजलेलं असतं की तिच्या आईला ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. मग तिच्या आईने सुद्धा तिच्यापासून हे सगळं लपून ठेवलेलं आहे. तेव्हा नंदिनी खाली येते आणि ती म्हणत असते, आता तर मला आपल्या माणसावर, नात्यावरचा विश्वासच उडाला आहे. माझीच माणसं माझ्यापासून एवढं लपू शकतात? काव्याने लपवलं, आई तू सुद्धा माझ्यापासून एवढी लपवाछपवी केलीस. तुला माहिती होतं काव्याचं जीवावर प्रेम आहे, तर मग ते तू मला सांगितलं नाहीयेस, ती माझ्याचपासून लपून ठेवलंयस. ताई प्लीज तू ऐकून घे ना. हे बघ ताई, तू प्लीज ऐकून घे ना, असं काव्या म्हणत असते. पण नंदिनी मात्र रडायला लागलेली असते आणि ती म्हणत असते, काय ऐकून घेणार आहे मी? आता तर माझा नात्यावरचा आणि माझ्या माणसांवरचा विश्वास माझा उडालेला आहे. नाही ताई, हे सत्य नाहीये. अगं अजून सुद्धा जीवाचं तुझ्यावर प्रेम आहे, पाचं माझ्यावर प्रेम आहे, हेच सत्य आहे आणि हाच आपला भविष्यकाळ आहे. ताई प्लीज तू ऐकून घे ना गं. जरा तू समजून घे ना. आपलं नातं पुढं जाऊ शकतं ना गं. का तू ऐकून घेत नाहीयेस? का तू त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर येत नाहीयेस? तू ते सगळं झालं गेलं विसरून जा, असं काव्या म्हणत असते. तर आता दुसऱ्या बाजूला रम्या आणि वसू ही पार्टी एन्जॉय करत असतात. आता इकडे संध्याकाळची वेळ असते. रम्या म्हणत असते, आता खरी मजा तेव्हा येणार आहे. आता त्यांच्या झोपा उडणार आहेत. काही जरी झालं तरी सुद्धा रडून रडून त्या आठवणीमध्ये त्या रात्री काढणार आहेत. त्या पद्धतीनेच इकडे काव्या खूप रडत असते. तर इकडे रम्या म्हणत असते, काही जरी झालं ना तरी सुद्धा तो भूतकाळ आता यांच्या भविष्यकाळावर कसा उमटलाय हे बघ. चौघेही जण सगळीकडे रडत असणार आहेत आणि रडतच त्यांच्या रात्री निघणार आहेत. तर आता प्रेक्षकांनो, पार्थ सुद्धा दुसऱ्या बाजूला सोफ्यावर झोपलेला असतो आणि तो सुद्धा रडत असतो. आता इकडे मात्र दुसऱ्या दिवशी सकाळीच पिहूच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि ती धावतच इकडे जीवा आणि मानिनीकडे येते आणि म्हणत असते, अरे जीवा दादा बघ ना, 16 डिसेंबरची ती रील व्हायरल झालेली आहे. तर इकडे वसू म्हणत असते, आता उद्या खरं वादळ येणार आहे, ते बघायला खूपच मजा येणार आहे, असं वसू म्हणत असते. तर आता प्रेक्षकांनो, काय असेल ते वादळ? कारण आता इथे ती रील व्हायरल झाल्यानंतर बहुतेक इकडे जीवा आणि काव्याचं ते अफेअर व्हायरल झालेलं असावं आणि ते सोशल मीडियापर्यंत, म्हणजेच आता न्यूज चॅनलवाले ह्या सगळ्या लोकांपर्यंत ते पोहोचलेलं असावं आणि त्यामुळे पुन्हा एकदा देशमुखांवर कोणतं संकट येते, त्याचबरोबर त्यांच्या देशमुखांच्या सुनाची किंवा जीवा आणि काव्याच्या नात्याची बदनामी होऊ शकते का, हे पाहणं इंटरेस्टिंग असतं. तर पाहत राहा लग्न